आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। माझी वसुंधरा अभियानात लंगरपेठ राज्यात तृतीय 50 लाख बक्षिसाचे मानकरी। माझी वसुंधरा अभियानाची यशस्वी परंपरा याही वर्षी चालू ठेवत लंगरपेठ तालुका कवठे महाकाळ ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा 4.0च्या यशानंतर यावर्षी 5.0 मध्येही संपूर्ण राज्यात तृतीय येण्याचा बहुमान मिळवला आहे। त्यांच्या यशाचे अगदी सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे। यापूर्वी माझी वसुंधरा 4.0 यामध्ये 2000 ते 2500 लोकसंख्येच्या गटात लंगरपेठ ग्रामपंचायतीने राज्यात उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक पटकावत 50 लाखांचे बक्षीस मिळवले होते। त्यानंतर आता माझी वसुंधरा 5.0 मध्येही राज्यात तृतीय क्रमांक पटकावून 50 लाखाचे बक्षीस मिळवले आहे। यामुळे लंगरपेठ गावात चांगलेच आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। लंगरपेठ गावाला पारितोषिक मिळाल्यानंतर गावातील लोकांनी एकत्रित जमून एकमेकांना साखर भरून आपला आनंद व्यक्त केला। लोकांनी केलेल्या एकजुटीने, श्रमाचे व तरुणांनी दाखवलेल्या एकत्रितरित्या कामाचे हे फळ असल्याचे गावांमधून बोलले जात आहे। या अभियानामध्ये गावाअंतर्गत वृक्ष लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी व्यवस्थापन, इलेक्ट्रिक चार्जिंग वापर तसेच पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या पंचभूतांशी निगडीत सर्व बाबींचा गावाने 100% पूर्तता केली असून या पूर्ततेमुळेच गावांचा संपूर्ण राज्यात तृतीय क्रमांक आला आहे। हे अभियान राबवताना गावच्या सरपंच श्रीमती अंजना कांबळे, उपसरपंच दत्तात्रय सूर्यवंशी, मार्केट कमिटीचे सभापती महेश पवार सह सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर उपक्रमशील ग्रामपंचायत अधिकारी विकास माने पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, बचत गट सदस्य व सर्वच ग्रामस्थांनी एकजुटीनेच हे यश संपादन केले आहे। मुंबई स्थित झालेल्या एका भरगच्च अशा कार्यक्रमात राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे व अधिकाऱ्यांच्या हस्ते हे बक्षीस सरपंच अंजना कांबळे, उपसरपंच दत्तात्रय सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी विकास माने पाटील सह ग्रामस्थांनी स्वीकारले। जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, कवठे महाकाळ। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।